तू खरंच कधी प्रयत्न नाही केलास मी कशी दिसते शोधण्याचा? छायला तू एवढी चिकणी असेल असं वाटलंच नव्हतं मला. मागची लोक असं का बघतायत? मित्र आहेत माझे ते. टॉयलेट मध्येही माझ्या मागे मागे येतात. एकट्याला सोडतच नाही. एक सेकंड. हे हा झालं ना तुमचं? चला निघा आता निघा. निघा उठा उठा निघा. दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाजून झुलायचे दिवस तुझे फुलायचे. तर आनंदी मी माझ्या लग्नाबाबतीत फार एक्सायटेड. म्हणजे माझे मित्र मला काट्यावर आले असंही म्हणतात. नाही पण मी जेन्युइनली एक्सायटेड आहे. आणि बाई आपल्याला तू आवडलीस. अरे काय म्हणजे 10-15 दिवस आहेत अजून ठरवायला. हा म्हणजे आता आपण असे लंडन मध्ये वगैरे असतो ना तर मस्त थेम्स नदीच्या काठी अशी वायलिन्स वाजत असते आणि मी गुडघ्यावर बसून तुला प्रपोज केलं असतं. हे विल यू मॅरी मी. पण हे लंडन नाहीये. आजूबाजूला कुठे थेम्स नदी नाहीये आणि वायलिन्स तर त्याहून नाहीये. मी वाजवते व्हायोलिन. हो हा अय्ला म्हणजे मोहब्बत आहे राज आर्यन. 4 वर्ष शिकले. अरे अयो कमाल. मला मुली फक्त तोंड नाही तर कानाखाली वाजवतात एवढंच वाटलं होतं. सॉरी जोक केला. तो मैं ये रिश्ता पक्का समझू. रिलॅक्स रिलॅक्स. खायला काय मागू ते सांग. रूम क्लीन करतायत. एक 2-3 मिनिटात देतील बाळा. राहुल रूमवर गेल्यावर प्लीज लगेच झोपूया. प्रचंड दमले मी. बर झोपूया. 200-250 माणसांना वाकून नमस्कार करणं म्हणजे पाठीचा कणा मोडलाय रे. हे तर काहीच नाही. माझ्या मित्राच्या लग्नात 7,000 लोक आले होते. तो आणि त्याची बायको स्टेजवर वाकूनच उभे होते. हा वर्गाबाहेर अंगठे धरून उभे असतात ना तसे लोक पुढे पुढे सरकायचे. शेवटपर्यंत त्यांना कळलंच नाही आपल्या लग्नात कोण आलं होतं ते. एखाद्याला हसवायला काहीही बोलू शकतोस ना तू. ए तेरे लिए तो सर रूम रेडी आहे सर. रेडी हो एक नंबर. कमाल. चला. कसा का वाटलं सरप्राईज? कालच काकूंना पत्ता विचारला ठरवलं निघालो आणि आलो. बर मी तुला म्हणालो होतो ना 7,000 लोक आले होते लग्नात. हाजोय ना जगामगा मला बघा. खूप दमले मी. मला प्लीज झोपू द्या. आता काय झोपायचंच आहे. नाही म्हणजे आमचे बिलाचे पैसे ते आम्ही निघतो काय. त्याशिवाय तुम्ही जाणार नाही. माहिती होतं अजिबात नाही. पण एक लक्षात ठेव तुझं पण लग्न नाही ना. तुला आणि तुझ्या बायकोला वेगवेगळ्या हॉटेलात झोपायला लावलं. आई शपथ नाव नाही लावणार नाही माझं. निघा. येस थँक्यू. निघा. कॉंग्रॅट. थँक्यू. आता मी चला येऊ मी. हो काय बाय राहुल्या. राहुल्या नाही रे आपल्या मित्राची फर्स्ट नाईट आणि आपण ना. कॉंग्रॅट्स. थँक्यू. बाय आनंदी. आणि हा अपने कॉम का नाम रोशन करना. आणि तू सेक्स एज्युकेशनच्या लेक्चरला बसला होतास ना शेट्टे सर तसंच्या तसं. रे नीट. चल चल निघ. मदत लागली तर बोलवा. निघा 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 निघा. सॉरी. अरे हे काय कॉन्डमची पाकिट. काय जनानखाना उघडायचंय का? रावल्या हर कुत्ते का दिन आता है. आरशावर लिपस्टिकने लिहून ठेवलंय. अरे काय हे
भिगी हसीना काकांचा हे दोस्त. कुठली पुस्तक आहेत रे ही? चॉकलेट सिरप आणलंय तुझ्या मित्रांनी. माझी फॅन्टसी. ही असली फॅन्टसी. सो चीप. आता हा बाम कशासाठी आहे? ऐक म्हणलं ना बाम लागणार, त्यांना सगळं माहिती एक असतं. मिनिट. अरे देवा. हे काय? एकतर तुझे ते मित्र पियेत, नाहीतर तू आहेस. अय्या, तुला पिया शब्द माहितीये? कमाल. मी मस्करीच्या मूड मध्ये अजिबात नाहीये. हा काय रे, तुझे मित्र येणार आहेत आणि हे सगळं करून ठेवणार आहेत, हे माहिती होतं ना? आधी का नाही सांगितलंस? दार उघडल्यानंतर सरप्राईज असं म्हणाले ना ते. याचा अर्थ काय होतो? कुणालाच माहित नाही अशी गोष्ट. हे बघ, मी फक्त सांगितलं, तू उगाच उचकू बिचकू नको हा माझ्यावर. सॉरी. रिडिक्युलस आहे हे. थँक गॉड वेळेत पाठवलंस त्यांना परत. काय ते मला माहितीये. मला जे वाटतंय तेच तुला पण वाटतंय. काय वाटतंय मला? नाही म्हणजे त्या सगळ्यांना कटवून आपण दोघं नाही का? कसला वंट्राट आहेस रे तू. निशांत, आज 9:30 वाजता नाटकाला जाऊया. आज अवघड आहे. कसे, गाडी पंक्चर झाली. दादा तुम्हीच तर नाही का म्हणले चल सोडतो घरी. ओ, असं म्हणले होते का दादा? हा मग म्हणलं ओके डिलक्स. त्वरित आईला फोन केला, म्हणलं शेवभाजी कर रॉयल. आणि आता तुम्ही दोघं येणार म्हणल्यावर दिवाळीच नाही का फुल. कसं आहे ताई, तुम्ही दोघं घरी आले ना म्हणजे माझ्या आईला पण जरा कॉन्फिडन्स येईल. चला, काय करतोस असं सांगितलंयस घरी? काय म्हणजे असिस्टंट रिलेशनशिप मॅनेजर. पण मला काय वाटतं माहिती का, एखादी गोष्ट, वस्तू किंवा ठिकाण आपलं वाटणं म्हणजे रिलेशनशिप मध्ये असणं. आपलं वाटलं की रिलेशनशिप सुरू झालं, आणि प्रेमात पडणं आणि रिलेशनशिप मध्ये असणं वेगळं बरं का दादा. हो का? बरं, मग तुझं जे चाललंय ते रिलेशनशिप की प्रेम? रिलेशनशिप. कसं आहे दादा, पिक्चरचं तिकीट काढताना आपण पहिल्यांदा पिंकीला बघितलं, आतमध्ये जाताना हसलो, इंटरव्ह्यूला पॉपकॉर्न घेऊन दिले, आणि रात्री घरी सोडायला आपणच. आपलं असं नसतं मोके पे चौका. कसे आजकाल पुरी आणि बस दादा, पुरी आणि बस कोणासाठी थांबत नाही बरं का. बस काय रे, तुझी बस दिसायला कशी? आमची काय 55 नंबर शनिवार. तुमचं काय बरं आहे तुमचं, तुम्ही कारवाले, तुम्हाला काय कळणार आहे बसचं महत्व.